2 जुलै 2026 मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती टोल वसुली सुरू आहे। आपण पाहू शकताय सध्या हे बॅरिकेड पडलेले आहेत, काही ठिकाणी काढलेले असतात। मग नागरिकांमध्ये संभ्रम असतो की अरे बॅरिकेड नव्हते, टोल बंद आहे, नंतर घरी जाऊन बघणार की पैसे कट झाले। ही सर्व सिस्टम आहे, लक्षात घ्या तुम्ही। HSRP नंबर प्लेट आहे, त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा त्यासोबत फास्टॅग मधून स्कॅन केलं जातं। अशा पद्धतीचे कॅमेरे आता सध्या आलेले आहेत। एआयची क्रांती झालेली आहे, ऑटोमेशनचं जग सुरू झालेलं आहे। आता हे सध्या तुम्हाला टोल नाके दिसत आहेत, परंतु भविष्यात इथे किंवा बॅरिकेड बसले, आतमध्ये नागरिक बसलेत, ते टोल वसूल करण्यासाठी तिथे सर्व ती सिस्टम हँडल करतात। भविष्यात ते नसणार आहे। भारतामध्ये काही ठिकाणी सुरू देखील झालं मल्टी लेन फ्री फ्लो, ज्याच्या माध्यमातून सिस्टम आधुनिकरणाच्या माध्यमातून कॅमेऱ्यांचा ऑटोमॅटिक नंबर डिटेक्ट केला जाईल, फास्टॅग केला जाईल आणि तुमच्याकडून टोल वसुली केली जाईल। त्याचसोबत त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे सॅटेलाइट फ्लो। ज्या पद्धतीने सॅटेलाइट कडून जेवढे तुमचा किलोमीटर तुम्ही प्रवास केला त्या पद्धतीने तुमच्याकडून टोल कलेक्ट केला जाईल। ह्या देखील सिस्टम पाईपलाईन मध्ये आहेत। पण मग हे असताना आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती 8 टोल आहेत आणि त्याच्यातला खारपाटा टोल जो सुरू झालाय, या टोलचे पैसे वसुली करणं सुरू आहे। आणि मग बरेच सारे आंदोलन झाली, उपोषण झाली, तरी नागरिकांमध्ये संभ्रम आहे की अरे मग हे का नाही होत आहे। तर ते मी माझ्या अभ्यासानुसार सांगतोय की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा टोल प्रश्न सर्व संबंधित नागरिकांनी वगैरे कितीतरी लावून धरला। त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत फारतर पोहोचल्यानंतर डिसिजन घेणारा कोण आहेत, तर ह्याच्यावरती धोरणात्मक निर्णय व्हायची गरज आहे। आणि ते धोरणात्मक निर्णय कोण घेऊ शकतोय, तर संबंधित आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, या लोकप्रतिनिधींनी जर हा विषय अधिवेशनामध्ये संसदेमध्ये जर विषय लावून धरला तरच या गोष्टी शक्य आहेत। त्याच अनुषंगाने बऱ्याचदा आता करायचं काय, तर आमचा कोणता राजकीय पक्ष नाहीये आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून वारंवार त्यांना विनंती केली, पत्रव्यवहार केले की ईमेल केले, त्याच्यानंतर की बाबा की कृपया तुम्ही अधिवेशनामध्ये मांडा। आम्हाला फक्त मांडू आश्वासने मिळाले, पण न मांडल्या कारणास्तव आणि आज पुन्हा त्यांना म्हणजे विविध माध्यमातून की बाबा जसं आपण देवाला विनंती करतो की जागा करतो की बाबा मला एकदा पाहाव, तसंच आम्ही आज नागरिक म्हणून सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधींना विनंती करतोय की कृपया हा सर्वसामान्यांचा जनतेचा प्रश्न तुम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण असताना देखील, गुणवत्तेचा त्याचा विशेष लक्ष असताना देखील, म्हणजे काही त्रुटी असताना देखील तो जर टोल सुरू होतोय, तर याच्यावरती कृपया तुम्ही विषय अधिवेशनामध्ये मांडा। याच्यासाठी मध्ये हा आमचा लाक्षणिक आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी नागरिक म्हणून त्यांना विनंती करतोय, घरी बसून नागरिकांनी काय करावं की आता संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित लोकप्रतिनिधींना टॅग करा, त्यांना फोन करा, त्यांना ट्विट करा आणि विनंती करा की कृपया हा विषय अधिवेशनामध्ये मांडा, तरच तुम्हाला टोल मुक्ती ही कायमस्वरूपी होऊ शकते। मग कितीतरी ऍडव्हान्स सिस्टम आल्या तरी त्या गोष्टींना तुम्हाला न्याय मिळू शकतोय। याच्यासाठी तुम्ही आताच प्रयत्न करा, नंतर पैसे कट झाल्यानंतर बोंबलण्यापेक्षा किंवा तो अन्याय आणि तो त्रास सहन करण्यापेक्षा, तो भूदंड सहन करण्यापेक्षा आताच याचा विचार करा। एक नागरिक म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही देखील करा आणि कोकणकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करा, ही नम्र विनंती।